ओम श्री महालक्ष्मी नमः। नमस्कार, स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्याला आयुष्यात आर्थिक समृद्धी हवी असेल तर काही विशेष उपाय आपल्याला मदत करू शकतात। आज आम्ही तुम्हाला 10 प्रभावी उपाय सांगणार आहेत, जे वैदिक शास्त्र, वास्तुशास्त्र आणि मंत्रशक्तीवर आधारित आहे। चला तर मग जाणून घेऊया हे खास उपाय। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उपाय 1, कुबेर पूजन आणि धनलक्ष्मी मंत्र। घरात धनलक्ष्मीचा वास हवा असेल तर दररोज कुबेर पूजन करा आणि ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा। उपाय 2, मुख्य दरवाजाची स्वच्छता आणि तोरण। घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि दरवाजावर आंब्याची पाने किंवा हळदी कुंकू याने स्वस्तिक काढा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। उपाय 3, तुळशी पूजन आणि दीपदान। संध्याकाळी तुळशीसमोर दीप लावा आणि ओम वासुदेवाय नमः मंत्र जपा। हा उपाय आर्थिक स्थैर्य वाढवतो। उपाय 4, दक्षिणेकडे लक्ष्मी यंत्र ठेवणे। घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर श्री लक्ष्मी यंत्र ठेवा आणि रोज त्याची पूजा करा। उपाय 5, गाईला पहिला घास द्या। गाई हे लक्ष्मीचे रूप आहे। रोज पहिला घास गाईला दिल्यास घरात धनवर्षा होतो। उपाय 6, गूळ आणि तुपाचा दिवा लावणे। शुक्रवारी तुपात गूळ टाकून दीप लावल्यास आर्थिक परिस्थिती सुधारते। उपाय 7, लाल रेशमी वस्त्रात नाणे गुंडाळून ठेवणे। लाल रेशमी वस्त्रात 1 रुपयाचे नाणे गुंडाळून तिजोरीत ठेवा, हे धन आकर्षित करते। उपाय 8, केशर आणि जल अभिषेक। सोमवारी शिवलिंगावर केशरयुक्त जल अर्पण केल्यास आर्थिक समस्या दूर होतात। उपाय 9, पितृतर्पण आणि पूर्वजांची पूजा। पितर प्रसन्न असल्यास धनलाभ होतो। अमावस्येला पितृतर्पण केल्यास घरात समृद्धी येते। उपाय 10, रोज 5 पैसे दान करणे। रोज 5 पैसे गरिबांना दान करा। हा उपाय पैशांचा ओघ सतत सुरू ठेवतो। हे उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला नक्कीच सुधारतील। तुम्हाला कोणता उपाय सर्वात प्रभावी वाटतो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा। धन्यवाद।